आजच्या दिवसाची सुरुवात ॲज युजल नेहमीप्रमाणेच झाली आहे। सकाळी उठल्याबरोबर राहुलना चहा दिला। मी काय चहा घेतला नाही। आज आहे नवरात्रीचा डे 4। आज येलो कलर आहे, त्यामुळे अगोदरच येलो कलर काढून ठेवला आणि आज ठरवलं की आज सुट्टी मारायची नाही। काल डे 3 होता आणि ब्लू कलर होता, मी काही गेले नाही। थोडासा मला थकवा आला होता, थोडीशी कामही होती। चहा घेतल्यानंतर इवाला स्कूलला सोडण्यासाठी खाली गेले, तर खाली ही साफसफाई चालू होती। 15 मिनिटं तिथे रिलॅक्स बघत बसले होते आणि त्यानंतर सोसायटीच्या ग्रुपवर मेसेज आला की सोसायटीमध्ये साप आहे आणि मी नुकतीच खालून वर आले होते आणि तो साप तिथेच होता। एनिवे, त्यानंतर रात्रीच्या वेळेला जेवण वगैरे बनवलं नव्हतं। आज आम्ही बनवला होता होममेड पिझ्झा। तर पिझ्झा बेस आणले होते आणि त्यानंतर त्याच्यावर व्हेजिटेबल्स, पनीर, चीज हे सगळं टाकून मी पिझ्झा बनवला। खूप टेस्टी आणि खूप यम्मी झाला होता। त्यानंतर मस्तपैकी रेडी झाले आणि आज मी कुर्ती वेअर केली होती येलो कलरची। थोडाफार मेकअपही केला होता आणि आज इवाने मात्र फुल लुक केला होता। तिची खूप इच्छा होती की तिला गरबा लुक करायचा आहे आणि मी असं ठरवलं की ज्या दिवशी मी लुक करणार आहे त्या दिवशी तिला नाही करू घालणार आणि ज्या दिवशी ती करेल त्या दिवशी मी नाही करणार, कारण दोघींचे घागरे सांभाळायला खूप कष्ट लागतात। त्यानंतर गरबा खेळण्यासाठी गेलो। एका ठिकाणी गेलो, तिथे खूप जास्त रश होती, त्यामुळे तिथून दुसऱ्या ठिकाणी गेलो जिथे नेहमी जातो आणि तिथे मात्र मस्त डान्स केला, फोटोज काढले आणि सगळ्या फोटोज मी माझ्या इन्स्टा पेजवर आणि फेसबुक पेजवर अपलोड केलेले आहेत। जाऊन नक्की चेक करा। इथे इवा बघू शकता स्टेजवर जाऊन थांबलेली आहे, कुठे हरवून जाईल त्यामुळे मी तिला स्टेजवर थांबवलं होतं। अशा प्रकारे आज डे 3 नवरात्रीचा मस्तपैकी एन्जॉय केला आम्ही आणि इथे बघू शकता इवाची मजा मस्ती चालू आहे। त्यानंतर घरी आल्यानंतर मात्र खूप लेट झाला आणि इवा मॅडम तिथे डान्स नाही करल्या आणि इथे घरी येऊन करत होत्या। चला, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा। भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।